ಸೊ ಗುರಿ 80 ಔಟ್ ಆಫ್ 80. ಸೊ ಭಾಳ ನನ್ನ ವ್ಯೂವರ್ಸ್ಗಳ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇತ್ತು. ಸರ್ ನೀವು ಔಟ್ ಆಫ್ ಔಟ್ ಸೀರೀಸನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ. ಯಾಕಂದರೆ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ನಾನು 60+ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ ಪೋಯಮನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದೀನಿ, ಆಮೇಲೆ ಗ್ರಾಮರನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಪ್ರೋಸನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಸೀರೀಸ್ಗಳನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ಬಟ್ ಈ ವಿಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ಲೆಸನ್ದು ಪಿನ್ ಟು ಪಿನ್ ಏನೆಲ್ಲ ನೀವು ಓದ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಇದು ಒಂದೇ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದರೆ ಸಾಕು. ಈ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದಿಂದ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕ ಬರ್ತದೆ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ. ಆ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಪ್ಪ ಅಂದರೆ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿ ಪಡಿತೀರಿ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಡಿಯೋನ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದೇ ಥರದ ಸೀರೀಸ್ಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್, ನಿಮ್ಮ ಲೈಕ್ಗಳನ್ನು, ವ್ಯೂಸ್ಗಳು ಬಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಾನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ 100 ಟಾರ್ಗೆಟು. ಈಗಾಗಲೇ ಪಾಸಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಸೀರೀಸ್ಗಳನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವುಗಳ ಲಿಂಕನ್ನು ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಈ ಪದ್ಯದಿಂದ 4ಕ್ಕೆ 4 ಅಂಕಗಳನ್ನು ತಂದು ಕೊಡ್ತದೆ. ಸೊ ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಿ ಅಂತಂದರೆ ಕಡೆ ತನಕನೂ ನೋಡಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರಿವೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಪಡ್ರಿ. ಪ್ರತಿ ಪಾಠದಲ್ಲಿ 3 ಅಂಶಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲೇಬೇಕು: ವಿಧಾ, ಕವಿ ಅಥವಾ ಲೇಖಕ್ ಮತ್ತು ಆಶಯ. ಸೊ ಮಾತೃಭೂಮಿ विधा कविता, कवि भगवती चरण वर्मा. आशय ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ इस कविता के द्वारा कवि मातृभूमि की विशेषता का परिचय देते हैं और छात्रों के मन में देश प्रेम का भाव जगाते हैं ಅಂತಕ್ಕಂಥ 2 ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಮೋಸ್ಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಕವಿ ಪರಿಚಯ ಕಡೆನೂ ಕೂಡ ಹೋಗೋಣ, ಯಾಕಂದರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ಬರ್ಬೋದು. सो जन्म वर्ष 1903, मरण वर्ष 1981. सो भगवती चरण वर्मा जी का जन्म 30 अगस्त 1903 को उन्नाव जिले के उत्तर प्रदेश राज्य के शफीपुर गांव में हुआ था. इलाहाबाद से बीए और एलएलबी की डिग्री प्राप्त कर ली और इनके 2 पत्रिकाओं के नाम है विचार और नवजीवन, वेरी मोस्ट इम्पोर्टेंट. आगे है इनके चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुई थी और इनका दूसरा उपन्यास था भूले बिसरे चित्र के लिए साहित्य अकादमी पुरस्कार मिला था. और भगवती चरण वर्मा जी के उपन्यास है अपने खिलौने, पतन, 3 वर्ष, टेढ़े मेढ़े रास्ते, युवराज चिंडा, मोस्ट इंपॉर्टेंट. कहानी संग्रह मेरी कहानियाँ, मोर्चाबंदी तथा संपूर्ण कहानियाँ. कविता संग्रह मेरी कविताएं, सविनय और एक नाराज कविता. नाटक 2 है मेरे नाटक और वसीयत, मोस्ट इंपॉर्टेंट. और 5 अक्टूबर 1981 को वर्मा जी का देहांತ हुआ था ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕವಿ ಪರಿಚಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೃತಿಗಳನ್ನು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಅನುರೂಪದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಬೋದು. ಯಾವೆಲ್ಲ ಉಪನ್ಯಾಸ ಇದ್ದಾವೆ, ಕವಿತಾ ಸಂಗ್ರಹ, ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ, ನಾಟಕ ಮತ್ತು ಪತ್ರಿಕಾ. ಪ್ರಶ್ನೆಗಳು: भारत के खेत कैसे हैं? भारत के खेत हरे भरे और सुहाने हैं. कवि किसे प्रणाम कर रहे हैं? अथवा कवि शत शत बार किसे प्रणाम कर रहा है? कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम कर रहे हैं. कवि भारत माता से क्या निवेदन कर रहे हैं? कवि भारत माता से जग का रूप बदलने का निवेदन कर रहे हैं. श्री भगवती चरण वर्मा जी ने बीए एलएलबी की डिग्री किस विश्वविद्यालय से प्राप्त की? श्री भगवती चरण वर्मा जी ने बीए एलएलबी की डिग्री इलाहाबाद विश्वविद्यालय से प्राप्त की. भारत माता अपने हाथों से क्या बांट रही है? भारत माता अपने हाथों से धनधाम और सुख संपत्ति बांट रही है. अगला प्रश्न होगा, भारत माँ के हाथों में क्या है? भारत माँ के हाथों में न्याय पताका और ज्ञान दीप है. आज माँ के साथ कौन है? आज माँ के साथ करोड़ों लोग हैं. सभी ओर क्या गूंज उठा है? सभी ओर जय हिंद का नाद गूंज उठा है. भारत भूमि के अंदर क्या क्या भरा हुआ है? भारत भूमि के अंदर खनिज संपदा, वन संपदा और खनिज संपदा भरी हुई है. सुख संपत्ति धनधाम को माँ कैसे बांट रही है? सुख संपत्ति धनधाम को माँ मुक्त हस्त से बांट रही है. जग के रूप को बदलने के लिए कवि किससे निवेदन करते हैं? जग के रूप को बदलने के लिए कवि मातृभूमि से निवेदन करते हैं. जय हिंद का नाद कहाँ कहाँ पर गूंजना चाहिए? जय हिंद का नाद सारे नगर व गांवों में गूंजना चाहिए. इस कविता में कवि की क्या झलक दिखलाई देती है? इस कविता में कवि के देश प्रेम की झलक दिखलाई देती है. मातृभूमि कविता के रचयिता का नाम क्या है? मातृभूमि कविता के रचयिता का नाम भगवती चरण वर्मा है. इस कविता से किसका परिचय मिलता है? इस कविता से भारत की महानता का परिचय मिलता है. भगवती चरण वर्मा जी का जन्म कब और कहाँ हुआ था? भगवती चरण वर्मा जी का जन्म 30 अगस्त 1903 उत्तर प्रदेश राज्य के उन्नाव जिले के शफीपुर गांव में हुआ था. इस कविता से छात्रों के मन में कौन सा भाव जागता है? इस कविता से छात्रों के मन में देश प्रेम का भाव जागता है. कविता के आधार पर भारत के वन उपवन कैसे हैं? कविता के आधार पर भारत के वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं. अमरों की जननी से किसको संबोधित किया गया है? अमरों की जननी से मातृभूमि को संबोधित किया गया है.
कवि ने मातृभूमि को कितनी बार प्रणाम किए हैं? कवि ने मातृभूमि को शत शत बार प्रणाम किया है। भारत माता के हृदय में कौन कौन सोए हुए हैं? सो भारत माता के हृदय में गांधी, बुद्ध और राम सोए हुए हैं। भगवती चरण वर्मा के भूले बिसरे चित्र उपन्यास को कौन सा पुरस्कार मिला है? भगवती चरण वर्मा जी के भूले बिसरे उपन्यास को साहित्य अकादमी पुरस्कार मिला है। श्री भगवती चरण वर्मा ने किन किन पत्रिकाओं का संपादन किया? भगवती चरण वर्मा ने विचार और नवजीवन नामक पत्रिकाओं का संपादन किया। श्री भगवती चरण वर्मा के किस उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माण हुआ? भगवती चरण वर्मा के चित्रलेखा उपन्यास पर 2 बार फिल्म निर्माಣ हुआ। ಇನ್ನು ಅನುರೂಪದಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕೇಳಿತ್ತು ಮಾತೃಭೂಮಿ ಭಗವತಿ ಚರಣ್ ವರ್ಮಾ, ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ರಾಮಧಾರಿ ದಿನಕರ್, ಪತಾಕ ನ್ಯಾಯ का प्रतीक, दीप ज्ञान का प्रतीक, शत शत द्विरुक्ति हरे भरे शब्द युग्म, बाएं हाथ में न्याय पताका, दाहिने हाथ में ज्ञान दीप, हस्त हाथ पताका, झंडा पताका ಧ್ವಜ. ಇನ್ನು ಲಾಂಗ್ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ ಫಿಕ್ಸ್ ಕ್ವಶನ್. मातृभूमि के प्रकृति सौंदर्य का वर्णन कीजिए. ओनली 3 पॉइंट्स. मातृभूमि के खेत हरे भरे और सुहाने हैं. मातृभूमि के वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं. मातृभूमि के अंदर अपार खनिज रूपी धन भरा हुआ है. इन मातृभूमि का स्वरूप कैसे सुशोभित है इधर नोड़ी. मातृभूमि अपने एक हाथ में न्याय पताका और दूसरे हाथ में ज्ञान दीप है. मातृभूमि अमरों की जननी है. उसके हृदय में गांधी, बुद्ध और राम शायित हुए हैं. ಇನ್ನೂ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಿತ್ತು, ಇದು ಬಹಳ ಸರಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಕವಿ ಮಾತೃಭೂಮಿ को अमरों की जननी क्यों कहते हैं? मातृभूमि अमरों की जननी कहा गया है क्योंकि उसके हृदय में ಗಾಂಧಿ, ಬುದ್ಧ और ರಾಮ್ ಶಾಯಿತ್ ಹುಯೆ ಹೇ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನು ಇಲ್ಲಿ ಪದ್ಯ ಭಾಗನೂ ಕೂಡ ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಸೀರೀಸ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೆ ಅದು ಏನಾದರೂ ಕೇಳಿದ್ರು ಕೇಳ್ಬೋದು. ಕವಿತಾಂಶ ಪೂರ್ಣ ಕೀಜಿಯೇ ಹರೆ ಬರೆದಿಂದ ಪ್ರಣಾಮವರೆಗೆ ಸೊ ಬರಿಬೇಕಾಗಿತ್ತು. हरे भरे है खेत सुहाने, फल फूलों से युतवन उपवन, तेरे अंदर भरा हुआ है खनिजों का कितना व्यापक धन, मुक्त हस्त तू बांट रही है सुख संपत्ति धनधाम, ಮಾತೃಭೂ ಶತ ಶತ ಬಾರ ಪ್ರಣಾಮ ಅಂತ ಇದೆ. ಇಷ್ಟು ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನ ಕವರ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ 4 ಅಂಕಗಳು ಬರ್ತವೆ. ಇನ್ ಕೇಸ್ ನಿಮಗೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ. ಸೊ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಅದು ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಬರೀರಿ ಅಂದಾಗ. ಸೊ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಬರೀರಿ ಅಂದಾಗ ಇದು ಒಂದು ಆನ್ಸರ್ಸು, ಆಮೇಲೆ ಇದು ಆನ್ಸರ್ಸು ಎರಡೂ ಕೂಡ ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಜಾಯಿಂಟಾಗಿ ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಮಾತೃಭೂಮಿ ಪದ್ಯದ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಕೂಡ ಎಸ್ ಬರ್ದಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಬರಿಬೇಕು मातृभूमि कविता के कवि भगवती चरण वर्मा है. कवि मातृभूमि को शत शत बार प्रणाम कर रहे ಅಂತ ಬರೆದ ಮಾತೃಭೂಮಿಯ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ, ಮಾತೃಭೂಮಿಯ ಸ್ವರೂಪ ಎರಡೂ ಆನ್ಸರನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಸಾರಾಂಶ ಸಿಗ್ತದೆ. ಸೊ ಇದು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು. ಇಷ್ಟು ಹೇಳಿದರೆ ಸಾಕು, ಖಂಡಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಿಂದ ಅಂಕಗಳನ್ನು ನೀವು ಪಡಿತೀರಿ. ಬೇರೆ ಏನೂ ಓದೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ವಿಡಿಯೋ ಹೇಗೆ ಅನಿಸಿತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಲೈಕ್ ಮತ್ತು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಶಾರ್ಟ್ಲಿ ಆಗಿ ಸೆಕೆಂಡ್ ಪಾರ್ಟನ್ನು ಅಂದರೆ ಕಾಶ್ಮೀರಿ